निवडणूक आयोगाकडून 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्र मतदार यादीमध्ये 10% कपात, मतदार यादीतून 5,18,000हून अधिक नावं वगळली. राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा. 2016च्या केंद्र सरकारच्या अधिनियमानुसार आता निर्धारित सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ दिला जाईल. चारधाम यात्रेमध्ये आता भाविकांच्या हालचालीवरती डिजिटल नजर ठेवण्याची तयारी. सुरक्षेसाठी RFD प्रणाली लागू होईल. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणानं महत्त्वाचा सल्ला दिला. मुंबई आणि बंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनला केंद्राची मंजुरी. यामुळे दक्षिण आणि पश्चिमी भारताला जोडणारी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि आरामदायी होणार. राज्यातल्या मोकळ्या जागा आणि सार्वजनिक मैदानांवरती पंचतारांकित हॉटेलला परवानगी. तर नगरविकास विभागाच्या महत्त्वाचा हा निर्णय. या निर्णयामुळे काही सामाजिक संस्था आणि पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचा सूर. देशातल्या घरांमध्ये आणि मंदिरात तब्बल 50,000 टन सोनं पडून याची किंमत जवळपास 830 लाख कोटी रुपये इतकी आहे. तर द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या अहवालातून ही माहिती समोर. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी फक्त ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरला जाईल. मात्र या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित आणि गरजू रुग्णांच्या अडचणी वाढण्याचा अंदाज. सिम कार्ड हॅक करून बँक लुटल्यास खातेदार जबाबदार नाही. हायकोर्टाचा HDFC बँकेला 38 लाखांचा दणका. सायबर चोरीला बळी पडलेल्या पीडित खातेदाराला 38.4 लाख रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश. मुंबईमध्ये उन्हाचा चटका वाढला. उपनगरांमध्ये तापमानाचा पारा 37 अंशांच्या पार. पश्चिम उपनगरांमध्ये तापमानानं सरासरी ओलांडली. 3ही रेल्वे मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावरती सांताक्रूज गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. परळ CSMT रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातली चाळी पडणार. तर 714 बाधित कुटुंबांचं पुनर्वसन पूर्ण. लवकरच तोडकाम सुरू. JRPची मदत घेतली जाईल. मुंबई मेट्रोसाठी विद्यार्थ्यांसह पर्यटकांसाठी आता खास सवलतीचे ट्रॅव्हल्स पास सुरू. 8 एप्रिलपासून आता विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी विशेष सवलतीचे पास सुरू होतील. 12वी पर्यंतच्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळेल. पुण्यात पावसाळ्यामध्ये PMP बस पाण्यात बंद पडू नये यासाठी प्रशासन कामाला. ब्रेकडाऊन होऊ नये यासाठी एक SOP निश्चित. पाणी साचणाऱ्या मार्गात मॅपिंग करून बदल केले जातील. दक्षिण मुंबईमध्ये 16 आणि 17 एप्रिल रोजी 18 तास पाणी पुरवठा बंद. नागरिकांना पाणी साठवण्याचं आवाहन. जलवाहिनीची दुरुस्ती तांत्रिक तपासाच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असेल. मुंबई महापालिकेकडून शिवडीमधील भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवरती बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवण्याचं काम हाती घेतलं जाईल. यामुळे दक्षिण मुंबईमधील अनेक भागांचा पाणी पुरवठा प्रभावित होईल. A, B, C, E आणि F दक्षिण विभागातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहील. स्कूल बसचं भाडं प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार. आता वार्षिक नव्हे तर मासिक भाडं भरावं लागणार. राज्य शासनाकडून स्कूल बसबाबत कठोर आणि सर्वसमावेशक नियमावली लागू करण्याची तयारी सुरू. म्हाडाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सदनिकांचं बांधकाम सुरू. येत्या वर्षभरात तब्बल 13,000 घरं बांधण्यात येतील. घरांच्या निर्मितीमुळे सर्वसामान्यांना आपल्या हक्काचं घर मिळण्यास मदत होईल. मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी तपासणीत 182 इमारती धोकादायक असल्याचं समोर. इमारतींवरती तातडीने कारवाई न झाल्यास पावसाळ्यामध्ये मोठा धोका निर्माण होण्याचा अंदाज. पुणे पालिकेकडून शहरात अनधिकृत ओव्हरहेड केबल्स काढण्याची धडक मोहीम. या कारवाईमुळे कायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फटका. ही कारवाई तात्काळ थांबवण्याची केबल ऑपरेटर्स असोसिएशनची मागणी.